भारत इथं बांधलाय कारण की तिथं बाहेरच्यानं बारडी ठेवलेली भारतला. भारत चिंध्यात उठवली ते बारडीची आणि पाणी पण प्यालाय, पाण्याचा काही विषय नाही. फक्त एवढा विषय की इथं बांधायला एवढी जण राहिली. अजून एक जण होता कार्यकर्ता, तो गेलाय. मी धुवायचं होतं आता, तर वेळ झालाय बाहेरसाठी म्हटलं उद्या सकाळी धुया लवकर. पहाटे 5ला येणार आहे आम्ही. आणि आपला बाजी इथं आता बोल झाले म्हणून भारतला बांधला तिथं. आणि हे ब्रह्मा शेठ इथं बसलेत. ब्रह्मा कार बसलाच वैरण टाकायचं झाल्यावर. हे आपला बाबरे या गाव. हां या ओके या. आणि आपला बाजी रायबा वैरण खायला लागले साहेब, बकावली. बरं चला जायचा इस्लामपूर दवाखान्यात. ब्रह्मास्त्र बाया ब्रह्मा शेटला इकडं बाजे सरीकडे. आणि इतकी वैरण याला आवडते कडब्याची भारतला. धुळाच उठवलाय की बघा कडब्याची वैरण टाकल्या. बघा याला कडबा आवडतो बहुते का कसं खायला लागलं की कडबा बघ डोळा उठवलाय. कधी कधी असं होतंय बोलताना. भारत शेठ भैया उद्या 4:30ला फोन करतो पहिला. हा काय असं काय झाले नाही उठलंच पाय पर्याय नाही. काय मका आणायचा आहे. इकडे घे शिकवतो तुम्ही इथं शिकवतो की मी बाहेर चालत ना फिरवून मारायचं जमतंय का आता. पहिलं जमत नव्हतं तर आपल्याला ह्याची गरजच नाही कारण की आपण कधी कुणाला ह्या दाखवलं कॅमेरामॅन दादा. आणि हो दीपक शेठ पैसे मिळालं का 1000 रुपये पाठवलेले म्हणजे 500 2 सबस्क्रायबरनं पाठवलेत. आभार माना की आभार बा लागलं नाव सांगतो त्या फॅमिलीचं. तर हा कुठे गेलं. हा एका दादांचं नाव आहे माझ्याकडून म्हणजे त्यांनी पाठवलंय माझ्याकडून ड्रायव्हरला बक्षीस ब्रह्माची गाडी 1 नंबर केल्याबद्दल रोहित थोरात कोर्टी यांच्याकडून. आणि दुसरं दादा आहे ते त्यांचं नाव आहे कल्पेश नाव आहे केने भिलोडी मुंबईचे आहेत ते दादांनी 500 दोघांनी पाठवलेत. तुम्हाला पोच झालं का. हा ना हा नाहीतरी म्हणतील मी दिलं नाही पैसे. बायान 500 दिलं का ते तुला दिलेलं तासावर दिलं मग असं हा मग असेल चालते चला. होय ते नव्ह तर दीपक शेठ कडून दीपक शेठला ज्यांनी बक्षीस दिलंय त्यांचं खरंच मनापासून आभार. तरी दादा आली भेटायला तर व्हिडिओमध्ये नाही म्हटले ते आला म्हणून आमच्या नाम व्हिडिओ केलाय आणि यांच्याबरोबर फोटो काढलाय फोटोशूट झालाय. तर MH04 म्हणजे कुठलं पासिंग आहे श्रीशे तुला एवढं माहित नाही मला पण माहित नाही. चालते चला जायचं दवाखान्यात. आणि मुंबईचे पण येणार आहे ते अजून ते मुंबईतनं इथं आली साताऱ्यात काम होतं त्यांचं काही तर आता भेटायला लागलीत. बाहेर शेटला म्हटलं कर हँडल आता कारण की आम्हाला दवाखान्यात 7च्या आत बोलवलं कर वाजले आता 7 इथंच. आपले फॅमिली मेंबर्स म्हणजे मुंबईची फॅमिली आले भेटायला. आणि तुम्ही बघू शकता ट्रॅफिक ओ दाखवा ओ ट्रॅफिक ट्रॅफिक जाम झालं ना. मागं पण गाडी आहेत भरपूर. इकडं सगळ्या मोठ्या गाडी बघायला काय म्हणतील. आणि आम्ही सगळी कामं थांबवली. आम्ही गणपतीच्या दर्शनाला पण जाणार होतो तर म्हटलं राहू देल हाय ना. आणि काय बघू तोवर पोहोचलो तर पोहोचलो. आता आपण घरात असतो. सकाळी 5ला उठायचं आणि आज काहीच काम झालं नाही. बायला धुवायच्या दोन्ही पण आणि वैरण ते तिकडची इकडे घेतले त्यांनी सांगितलं उद्या वैरण काढायला फक्त मारा. किती वेळ लागेल ते स्टॅच येणार आहे काय आलं मग ती गाडी अडकली तिथं कंडक्टर निघाल काय. चला जाऊ दे काय ट्रकवाला आपल्याला हे करलो
जाऊ देल त्याला. शिवशाही त्याला चिटकूनच आल्या. थांबवलंय ती जाऊ देत, मग आपण जाऊया. दोन्हीकडं पण सेम झाले की हो. तर बाई बघा गाड्या कशा एसट्या तर वाकड्या तिकडे यायला लागले त्या, बघूनच कशी भीती वाटते हो. तर आम्ही आलो आत्ताच. एक श्रीषा असू देल तिथंच. आणि तुम्ही बघू शकताय मुंबईतनं एक दादा आलेत आणि बराच वेळ झालं आमची वाट बघत थांबलेत. तर तुम्ही मगाशी पण बघितलं असेल, ह्यांनी दाखवलं. तर ते पण मुंबईतनंच आलेले, ठाण्याच्या होत्या ताई आणि दादा आणि त्यांच्या सासूबाई आलेल्या. तर ते पण भेटून गेलेत आणि आता पण मुंबईचे दादा आलेत. हो, इथं भारत बांधून ठेवलाय कारण इथं भारतनं सगळं पाणी सांडून घाण केली. बाजी शेठ कसे बसलेत बघा, निवांत पाय पसरून. बसताय का आता त्याच्या पाठीवर. तर सगळे येऊन बसलेत तिथे निवांत. चलकी व्हिडिओ सगळे निवांत बसलेत. काय झालं? किडा वळवळला की हसणे कसं थोडं. नाही, मला बघितलं की बसूनच राहत. दादा मुंबईतनं कुठून आलेत? होय काय? मग तुम्ही इकडं कुणीकडे गावी आलेला होय काय? माऊली नावाचं का? कुणीकडं? मायनी म्हणजे भरपूर लांब आहे की. मग तुम्ही इकडे खास रायवाला बघायला. तेच घेऊन म्हणून तर आम्ही म्हणलं आम्ही गणपतीला जाणार होतो, पण ह्यांनी बोलत चल त्यासनी पण वेळ लागतो. तर आपण टायमिंग मध्ये झालं दवाखान्यातलं काम, तर म्हणलं मग जाऊया लगेच. दादांचं नाव काय? सतीश सुरेश निकम. हा, भाऊ काय आपली. चालते. धन्यवाद दादा, एवढ्या लांबून आलाय तुम्ही. त्याला पण आवडतो रायबा आवडतो. तुझं नाव काय? प्रणील. रायबा जास्त आवडतो. बाबऱ्या, ब्रह्मा, बाजी सगळेच आवडतात. बाजी आता आलाय म्हणतो. हो, बाजी आता आलाय. दररोज व्हिडिओ बघतो म्हणा. हो, आम्ही गेलो तर लगेच चोळायला आला काय? आला ना परवा 13 का 14 तारखेला. हो, त्याला काय नुसतं मोठ्या गेला नाही आला आहे का नाही? हो. मोठ्या गेला नाही. मोत्यानं आठवण करून दिली तसा मोत्या म्हणला जाता तू तिकडं, मी जातो तिकडं पुण्याला. मोठ्या परत ह्यो होता. ही सगळी जण तुम्ही एकत्रच आलाय? सगळी एकत्र आलाय? बाजी आम्ही येणार होतो सकाळी 5ला, आलो 6:30ला. आता घेतो आवडून सगळं, कारण की लाईट पण नाही. लाईट गेली. लाईट दिसपर्यंत ती सगळी साफसफाई करून घेतो. बाहेर शेट लागली दात लावरायला. मी येतो यावरून. आणि इकडं भारत बघू शकता कसं करून. बरं चला ग बॅस. इकडं रायबा उभं राहिलं. तर आम्ही आलो मका न्यायला, कारण की त्या दादाने सांगितलेली की रानात सोडणार आहे सर्या ते ट्रॅक्टर आधी तिथून, त्यामुळे परत ट्रॅक्टर आत घालता येणार नाही. त्याने आज काय पण करून मका न्यायला सांगितलं आहे. त्यात मैदानात जायची ओढ, म्हणजे मैदानात जायला वेळ लागला आहे. त्यात लाईट नाही, सगळं काय मिळून झालं आहे. मका तोडतो बरा. अजून पहिलं धुवायचे आहेत. वाजले 7:30. चला तर घेतो मका तोडून बरा. बाया बारडी पाणी घेऊन धुयात. काय ते वैरणीचं मात्र होते, राखून वैरण टाकणं हाय की. आज ते जे 9:30ला ड्युटी चालू होती. मग काल लावला तर म्हटलं मी 9:30ला आलो चालू करतो. सिंगल पेज झाला असं म्हणून. रात्रीपासून लाईट नाही. मी CCTV जरा म्हटलं चेक करावं, त्या दिसली लाईटच नाही. आणि राखीचं बाह्याचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का, आम्ही असं वैरण बिरण काढ आली की पोरं हे करतात. मी म्हणत होतो अजून एक कोयता घेऊ, तर घेतलेला नाही त्यांनी.
असं म्हणजे मला कामच करून देत नाहीत का रे? मला कामच का करून देत नाही तुम्ही? एवढे डंपे भरून झाले. असं काय नाही की असते मदत माझी पण भरपूर. फक्त आता मी एकटाही भरायला यात. मग आता वा उंची पुरण झाले, हात पुरण झाले वर टाकायला. मग आता हे एवढं सगळं बाह्यावर तोडून गेल्या आणि एक जण वर जातो तिथं डंपीमध्ये इथं रोचून गेल्या. आता शेडत गेल्या आधी बैल धुणार, मग वैरण टाकणार सगळ्यासनी, मग जाणार. तर डंपिंग भरून झाले. बाहेर यायला लागलीत. लई ताप झाला. उखाडले मागदा आणि ध्यानात नाही फुल शेड घालायला. असले कापले आग यायला लागल्या. चला आता बैल जाऊन धुतो लवकर बरा आयुष्यभर. चला जय श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मागल्या वेळेस आपण दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि दत्त महाराजांनी आपल्याला डायरेक्ट गुलाल नाही तर एक नंबरच करून दिला. असाच आशीर्वाद राहू दे देवा. जय श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि कमेंट पण भरपूर आलेले की दादा जाता दत्त महाराजांचं दर्शन घ्या. बघू शकता हे बघा कसं आहे. चला जय श्री गुरुदेव दत्त. आणि ड्रायव्हर तेच आहेत आपले माळेस बसलेले ते. तर भारतला भरायचं चाललाय. ब्रह्मास्त्र इकडं आहेत. ब्रह्मास्त्र. हॅलो आई ते जाते की फोन.